नमस्कार. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण म्हणजे भोगी. दरवर्षीप्रमाणे यंदा 13 जानेवारी रोजी अर्थात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असणार आहे. तर भोगी कशी साजरी करायची आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणती भाजी खाऊ नये, हे आपण बघणार आहोत. भोगी म्हणजे उपभोगाचा सण. नको रे ओढू, नको रे ताणू, आनंदाने भोगी मांडू, असे म्हणत सर्व महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या भाज्या, पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे यामागचा मुख्य उद्देश असतो, असे देखील सांगण्यात आलेले आहे. तर तुम्हाला या दिवशी चुकूनही ही एक भाजी खायची नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागेल. तर अशी कोणती भाजी आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व नकारात्मकता येणार आहे आणि आयुष्यभर आपल्याला भोगावे लागतील? तर अशी भाजी आपण त्या दिवशी नाही खायची आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. भोगीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. भोगीला केवळ भाजीच नाही तर तिळाची, बाजरीची भाकरी आणि लोणी या जोडीला अनन्यसाधारण महत्त्वाचे असते. बाजरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. या दिवशी मुगाची डाळ घातलेली मऊ खिचडी देखील केली जाते. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्राला देखील समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली म्हणून त्याचे आभार मानले जातात. साफसफाई आणि मंगल स्नान या दिवशी करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणून भोगीच्या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ करून स्नान केले जाते. अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान केले जातात. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. त्यासोबतच या दिवशी स्वच्छ असायला हवे. या दिवशी काही ठिकाणी जुन्या वस्तू जाळण्याची देखील परंपरा आहे. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे असा देखील होतो. त्याला सुरुवात झाली की अनेक सणांनाही सुरुवात होते. महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यामुळे इथे सगळ्या बारीक सारीक सणसुद्धा एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यातच जानेवारी महिन्यातील पहिला सण आणि सगळ्यांचा आवडतीचा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सगळे लोक तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देत असतात. पण याआधी एक सण असतो, तो म्हणजे भोगी. यामध्ये अनेक पारंपरिक पद्धती देखील आहेत. हिंदू पंचांगानुसार यावर्षी सणाच्या दिनदर्शिकेनुसार भोगी ही मंगळवारी 13 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. अनेकांना भोगी ही 13 जानेवारी किंवा 14 जानेवारी याबाबत संभ्रम आहे, कोणत्या दिवशी साजरी करावी. तर पंचांगानुसार भोगी ही 13 जानेवारीलाच येत असते, तर मकर संक्रांत ही 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अन्नाला देवाचे स्वरूप मानले जाते. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होत असतात. आहारात काही गोष्टींचा समावेश या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते, तर काही गोष्टी टाळणे हे अनिवार्य आहे. यंदा 13 जानेवारी रोजी भोगी असणार आहे. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या दिवशी कोणत्या भाज्या खायच्या नाही आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. त्याआधी थोडक्यात भोगीची भाजी कोणती खावी हे देखील आपण बघत आहोत. तर भोगीच्या दिवशी सर्व शेंगा, वांगी, हरभरे, गाजर, बोर यांची एकत्रित भाजी केली जाते. आणि त्यासोबतच ही भाजी खाल्ल्याने शरीराला सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळतात आणि वर्षभर आरोग्य हे उत्तम राहते. त्यासोबतच या दिवशी बाजरी ही उष्ण असते आणि तीळ हे स्नेहाचे प्रतीक आहेत. म्हणून थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणे आणि त्यासोबत लोणी खाल्ल्याने शरीरातील उष्णताही टिकून राहते. या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती देवाला नैवेद्य म्हणून अर्पण देखील केली जाते. त्यासोबतच या दिवशी मूग डाळीची खिचडी देखील खातात. तर पचायला हलकी आणि सात्विक असलेली मूग डाळीची खिचडी या दिवशी आवर्जून बनवली जाते. त्यात भरपूर तूप टाकून खाल्ल्याने लक्ष्मी कृपा देखील होते, कारण माता लक्ष्मीला तूप हे अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे असे देखील मानले जाते. भोगीच्या भाजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकंदरीत काय, हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या भाज्यांचा संगम म्हणजे भोगीची भाजी असे म्हटले जाते. भोगीच्या भाजीमध्ये साधारणपणे वांगी, भोपळा, गाजर, फरसबी, वाटाणे, शेवग्याच्या शेंगा, मटार, हरभरा डाळ, त्यासोबत चवळी, रताळं अशा हंगामी भाज्यांचा वापर केला जातो. काही ठिकाणी तिळांचा ठेचा देखील केला जातो, तर काही ठिकाणी खोबऱ्याचं वाटण घालून भाजीला खास चव दिली जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये परंपरेनुसार भोगीची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. चा गाभा एकच असतो, तो म्हणजे एकत्रितपणा आणि समृद्धी. आरोग्याच्या दृष्टीने भोगीची भाजी ही अत्यंत पौष्टिक मानली जाते. विविध भाज्यांमधून शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वाबरोबरच खनिज, फायबर देखील मिळतात. भोगीच्या दिवशी ही भाजी खाण्याची परंपरा आजही टिकून आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक पारंपरिक पदार्थ मागे पडले आहेत, तरीही भोगीची भाजी मात्र अजूनही अनेकांच्या घरामध्ये आवर्जून बनवली जाते. ही भाजी केवळ जेवणाचा भाग नसून संस्कृती, परंपरा आणि कुटुंबाचे एकत्र येण्याचं प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे यंदा भोगीच्या दिवशी पारंपरिक भाजी ही आवर्जून करायची आहे. पौराणिक कथेनुसार एकदा इंद्राने गोकुळातील गोपिकांच्या शेतीत चांगले पीक येण्यासाठी इंद्रपूजेचा आग्रह केला, परंतु कृष्णाने इंद्रपूजा बंद करून गोपांना गोवर्धनाची पूजा करायला शिकवले. इंद्र क्रोधाने पाऊस पाडू लागला, तेव्हा कृष्णाने गोवर्धनाचे रक्षण केले. यातून इंद्रदेव संतुष्ट होऊन त्यांनी आनंद देणाऱ्या भोगी उत्सवाची सुरुवात केली, अशी एक कथा प्रचलित आहे. भोगी या संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण असतो, जो पुढील दैवी तेजाच्या आणि आनंदाच्या दिवसाची म्हणजे संक्रांतीची तयारी म्हणून साजरा करण्यात येतो. भोगी या शब्दाचा अर्थ आनंद घेणारा आणि उपभोग घेणारा असा आहे. या दिवशी सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात. भोगी म्हणजे जुन्या नको असलेल्या गोष्टी, सवयी सोडून देऊन नवीन आणि चांगल्या गोष्टींसाठी मार्ग हा मोकळा होत असतो. तर अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आपल्या आयुष्यातला आहे, म्हणून तुम्हाला या दिवशी भोगी या पद्धतीनेच साजरी करायची आहे. परंतु एक भाजी आहे, ती तुम्हाला चुकूनही खायची नाही आहे. ती आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघत आहोत. या दिवशी काही भाज्या जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच काही भाज्या टाळणे देखील अत्यंत अनिवार्य आहे. तर शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या दिवशी 2 भाज्या खायच्या नाही आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुळा. तर मुळा या दिवशी चुकूनही तुम्ही या भाजीमध्ये टाकायचा नाही आहे. हा वर्ज्य केलेला आहे. कारण धार्मिक शास्त्रानुसार विशेषतः एकादशी आणि संक्रांत आणि भोगीच्या काळात मुळा खाणे निषिद्ध मानले जाते. मुळा हा जमिनीच्या आत वाढणारा कंद असून काही पुराण आणि कथांमध्ये त्याला असुर असे म्हटलेले आहे. असे मानले जाते की भोगीच्या पवित्र दिवशी मुळा खाल्ल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर परिणाम होतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ लागते. यामुळे कुटुंबातील सुखशांतीही भंग होऊन आर्थिक संकटांना सामना करावा लागू शकतो. तुमच्या घरामध्ये कुटुंबात सुखशांती राहणार नाही, आजारपण येऊ शकते आणि अनेक भोग भोगावे लागतात. त्यामुळे तुम्ही चुकूनही मुळा खाऊ नका. यासोबतच अजून एक भाजी तुम्हाला खायची नाही आहे. ती भाजी देखील खाल्ल्याने तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरी एक भाजी ती म्हणजे आहे सोयाबीन. सोयाबीन आणि तामसिक भोजन हे दोन्हीही या दिवशी करायचे नाही आहेत. सोयाबीन हे जड अन्न मानले जाते. भोगीचा सण हा सात्विक आहार घेण्याचा दिवस असतो. सोयाबीन किंवा त्यापासून बनवलेले तेल या दिवशी वापरणे देखील तुम्ही टाळावे, कारण ते शनीच्या प्रभावाखाली येते, असे काही ज्योतिषांचे मानणे आहे. या दिवशी केवळ आणि केवळ तीळ, पारंपरिक धान्यांचा वापर करावा. भोगीच्या दिवशी काय खाणे अत्यंत शुभ ठरते, तर ते म्हणजे भोगीच्या दिवशी मिश्र भाजी, जी आपण भोगीची भाजी म्हणतो, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे, ती भाजी बनवायची आहे. आणि त्यासोबतच तिळाची आणि बाजरीची भाकरी ही देखील अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. त्यामुळेच तुम्ही या प्रकारे आनंदाने आणि उत्साहाने भोगीचा सण साजरा करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर सर्वांनी लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.